ते व्यवस्थित करायचं आहे. गुरुचं सानिध्य आपल्याला मिळेल. गुरु जे आहे त्यांचं नेहमी आपल्याकडे लक्ष राहतं. आपल्या कुवतीनुसार, आपल्या पात्रतेनुसार आपल्याला नेहमी गुरु भेटतात. पौर्णिमा म्हणजे प्रकाश, चंद्राचा शीतल प्रकाश. सूर्य देवता आपल्याला आपला प्राणमय कोश जो असतो तो चांगला ठेवतो, वर जी ऊर्जा देतो. तर जे मन बळकट करण्याचं जे काम आहे ते चंद्रदेव करतो. म्हणून सूर्य आणि चंद्र दोन्ही देव महत्वाचे आहेत. नुसतं बळ असून चालत नाही, त्याची आपल्याला बुद्धी पण पाहिजे, मन पण चांगलं पाहिजे. मन मन जेवढं स्ट्रॉंग तेवढं आपली प्रगती पण जास्त होते. मग त्याच्यासाठी पौर्णिमेचं ध्यान महत्वाचं आहे. ही आपली जी एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ती पूर्ण महिनाभर आपल्याला टिकू शकते, एवढी ऊर्जा जास्त असते पौर्णिमेची. मग पौर्णिमे दिवशी ध्यान चुकवू नये, किमान 1 तास तरी केलंच पाहिजे. पूर्ण श्वासावरती लक्ष, हळूहळू आपण आपल्या शरीराच्या आतमध्ये जायचं आहे, श्वासाबरोबर जायचं आहे. श्वास हाच आपला गुरु आहे. आज आपल्याबरोबर श्वास जो आहे, जे श्वास तयार करतो, ज्याची जबाबदारी ज्या अवकाशीय गुरूंच्याकडे आहे, आश्रम मास्टरकडे आहे, ते आज आपल्या बरोबर आहे. त्यांना पाहायचंय की आपण ध्यान कसं करतो, प्रीतम कसं ध्यान करून घेतो, कशी लोक सगळी त्याचे ध्यानी लोक आहेत, कसे ध्यान करत आहेत, ते बघायला ते थांबलेतच. त्यांच्यासाठी आपण त्यांना आपण प्रणाम करून ध्यानाची सुरुवात करायची आहे. जे ब्रह्मर्षी पत्रीजी म्हणाले, श्वास हेच गुरु आहेत. आणि ते श्वासाचे जे बघतात, जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, तेच आपल्याबरोबर आज आपल्या ध्यानामध्ये आले आहे. पूर्ण श्वासाकडे लक्ष देऊन आपलं ध्यान उत्तमोत्तम करायचं आहे. मनामध्ये कोणतेही विचार आले तरी ते सोडून द्यायचे आहे. कोणताही मनात विचार ठेवू नये. आज आपण असा एक संकल्प करूया की मी दर पौर्णिमेला ध्यान करणारच. मी कधीही ते चुकवणार नाही. साधे सोपे संकल्प आपण करू शकतो. अवघड संकल्प करायला अजून वेळ आहे. आपल्याला जी ऊर्जा मिळते 3 प्रकारे मिळते. एक अन्नातून मिळते, दुसरी आपला श्वसनामार्गे मिळते, आणि तिसरी मिळते ती मेडिटेशनमुळे, ध्यानामुळे पण भरपूर एनर्जी मिळते. शरीरामध्ये जन्मताच आपल्याकडे एनर्जी असते, जी समतोल राखलेली असते. जसं जसं आपल्याला विचारांचं काहूर निर्माण होतं, वेगवेगळे विचार येऊ लागतात, त्यामुळे भीती निर्माण होते. आणि भीतीमुळे कॉन्फिडन्स लॉस होतो, बऱ्याच गोष्टी मग आजारपण वाढतात. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण ध्यानाची सवय स्वतःला लावून घ्यायची आहे. सकाळी करा, रात्री करा, दिवसा 24 तासात कधीही ध्यान करू शकतो, कुठेही बसला तरी करू शकता. फक्त पाहिजे आपला मनाचा दृढ निश्चय. तो एकदा झाला की आपलं ध्यान कुठेही कधीही होऊ शकतं.
ध्यानाचे फायदे भरपूर आहेत. भारतामध्ये ध्यान अजून फ्री आहे. परदेशात ते विकत मिळतं. त्यामुळे ते भरपूर शिकतात. आपल्याकडे फुकटची किंमत नसते, तर काही जगात फुकट नसतं. काही जगात फुकट असेल तर घेऊ नये. त्याचा आपल्याला दुप्पट भरावं लागतं. ध्यानाकडे पूर्ण लक्ष पाहिजे आपलं. ध्यान हे सर्वस्व आहे आपल्याला. आपल्या आतमध्ये गेल्यानंतर आपलं जे हार्ट आहे, हृदय आहे, एखाद्या गुलाबाच्या फुलासारखं आहे. ते आता आपण दिवसेंदिवस ते फुलत आहे. त्यातून एक प्रकारचा सुगंध येत आहे. तो आपल्या शरीरावर बरोबर आपल्या आत्म्याला, आपल्या मनाला सर्वत्र तो पसरत आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील सर्व पेशी आनंदित होत आहे. त्यांना फार छान वाटत आहे. त्या पेशी चांगल्या झाल्यामुळे शरीरातला नको असलेल्या पेशी शरीरातून बाहेर जात आहेत. आपण हळूहळू रोगमुक्त शरीराकडे चाललो आहे. आपली वाटचाल जी आहे ती रोगमुक्ततेकडे चालू आहे आता. आपल्या शरीरात आपल्या जशा पेशी आहेत, तशा आपल्या शरीरामध्ये व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहेत, इतर जीवजंतू पण असतात. त्यांचं पण हे शरीर आहे. आणि हे एक आपलं शरीर म्हणजेच एक युनिव्हर्स आहे. आणि त्या युनिव्हर्सचा जो परमात्मा आहे तो आपण आहोत. त्यामुळे आपल्या शरीराची काळजी ही आपणच घेतली पाहिजे. वेळेवर जेवणे, वेळेवर ध्यान करणे, वेळेवर काम करणे, वेळेवर झोपणे आणि आपल्या ज्या जबाबदारी आपल्याला आलेल्या आहेत त्या आपण तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. टीव्ही बघायचं कमी करायचं आहे. आजचे रोज आहे. आपल्याला जर मास्टर बनायचं आहे तर टीव्ही बघायचं कमी करायला पाहिजे. त्याच्यापेक्षा पुस्तकं वाचायची आहेत. न्यूजपेपर पण वाचू नका. आपल्याला गुरु बनायचं आहे. आपल्याला मास्टर बनायचं आहे. आपल्याला हळूहळू दुसऱ्यांना पण ध्यान शिकवायचं आहे. त्याची आपण ही तयारी करत आहोत. आपल्या शरीरामध्ये कोणती पेशी किंवा ग्रंथी किंवा आपला आत्मा किंवा आपले फुफ्फुसे, आपलं काळीज, आपलं हृदय, आपले इतर अवयव आपल्याशी बोलतायत का बघायचं. ते बोलण्याचा प्रयत्न करतायत का इकडे लक्ष द्यायचं. आपल्या शरीरामधून पण एक मधुरचा आवाज येऊ शकतो.
पूर्ण शरीराकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपल्या डोक्यातून कॉस्मिक एनर्जी आपल्या शरीरामध्ये आत चाललेली आहे. जसं जसं आपण शून्य स्थितीत जाऊ तशी ती एनर्जी पूर्ण शरीरात मध्ये पसरू लागते. आपण नेहमी शून्य अवस्थेत राहिलं पाहिजे. जरी एखादा विचार आला तर त्याला सोडून द्यायचा आहे आणि मनामध्ये कोणताही संशय न घेता ध्यान करायचं आहे. ध्यानामध्ये घाबरायचं काही कारण नाही. हे जे ध्यान आहे ते आपण आपल्या आत्म्यासाठी करत आहोत, कोणासाठी करत नाही. आणि आपल्या आत्म्यासाठी आपण जर ध्यान केलं तर आपला आत्मा आणि आपण कनेक्ट होऊ आणि आपण हळूहळू स्ट्रॉंग बनू, निर्भय बनू, आत्मविश्वासू बनू. डाऊटफुल माइंड ठेवायचं नाही ध्यानामध्ये. काही होत नाही ध्यानामध्ये. कोणी आपल्याला काही करू शकणार नाही ध्यानामध्ये. एवढी एनर्जी आहे. फक्त आपण ध्यानामध्ये स्वतःला सांभाळायचं. आपल्याला हवी तेवढी एनर्जी घ्यायची. आपण जसं जेवताना कसं आपल्याला हवं तेवढं जेवतो तसंच हा प्रकार आहे. एकदम पोट भरून जेवलं तरी पण त्रास आणि कमी जेवलं तरी पण भूक लागेल रात्रीची. म्हणून हवं तेवढी जेवायची. तसंच हवं तेवढी आपण एनर्जी घेण्याचा प्रयत्न करायचा. आपण आज एक संकल्प करू की हे कुंडलिनी देवता, मला जी एनर्जी मिळत आहे विश्वातून ती मला पूरक मिळावी. ती मला जास्त पण नको आणि कमी पण नको. आजच्या दिवशी मला जेवढा आवश्यक आहे तेवढी मला एनर्जी मिळू दे. मला कोणत्याही गोष्टीत सीमित करू नको. मला हळूहळू माझी प्रगती करायची आहे. ध्यानामध्ये माझी प्रगती मला करायची आहे. ध्यानामध्ये प्रगती झाली तर आपोआपच प्रापंचिक जगामध्ये प्रगती होऊ लागते. प्रगती फक्त पैशाने मोजायची नसते, बऱ्याच गोष्टींनी मोजता येते. जेव्हा जेव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळतो तेव्हा आपण ध्यानासाठी काम करायचं आहे. ध्यानाची सेवा करायची आहे. वैश्विक एनर्जीसाठी आपला वेळ द्यायला पाहिजे. जे लोक या गोष्टीसाठी वेळ देतात ते हळूहळू अजून प्रगती पथावर जातात. ध्यानाकडे आपल्याला पूर्ण लक्ष पाहिजे. आपण जेवढं श्रद्धेने ध्यान करू तेवढाच आपल्याला फायदा जास्त होईल.
आपली ही यात्रा आपल्या आतून जायला पाहिजे. एकदा आपली आतली यात्रा संपली की बाहेरची यात्रा फार सोपी आहे. आपण कोण आहोत हे आपल्याला समजू लागतं. आपल्या जीवनाचं पर्पज आपल्याला माहित होतं. आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला माहित होतो. तो एकदा कळालं की बस बाकीचं लाईफ जगणं फार सोपं आहे. आणि जे आपलं हृदय आहे ते सुपर पॉवर आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लपलेल्या असतात, साठवून ठेवलेल्या असतात. त्याला आपण बोलतो करायला पाहिजे. त्याची कनेक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. ही फक्त ध्यानामुळे जास्त होते. बोलून चालून होत नाही. श्वासाकडे पूर्ण लक्ष द्यायचं. आपल्या हृदयामध्ये एक जग आहे. त्या जगामध्ये काय काय हे आपण डोकावून बघायचं आहे. पर्वत आहेत का, नद्या आहेत का, बागा आहेत का, आपल्याला आवडणारी फुलं फळं आहेत का, तर आपली आई दिसते का, बाबा दिसतात का, आजोबा दिसतात का, आजी दिसतात का, बघायचं आहे. आपले देव दिसतात का, ते आपल्या हृदयाच्या आतमध्ये बघायचं आहे. आज आज गुरुपौर्णिमा आहे. तर आपल्यामध्ये आपले पौर्णिमेचे जे आहे ते आपल्या मनामध्ये काय काय दिसते का बघायचं आहे. बरेच गुरुंनी मानव सेवेसाठी भरपूर काम केले, भरपूर मानव सेवा केली. त्यांचे आपण आभार मानायचे आहेत. आज गुरुपौर्णिमा म्हणजे उद्या सकाळी आहे. गुरुपौर्णिमा हा व्यासांचा जन्मदिवस आहे. व्यास म्हणजे आकार वाढणे. तसेच आपल्या बुद्धीचा, आध्यात्मिक मेडिटेशनचा, ध्यानाचा आकार वाढू दे. आपला ओरा मोठा होऊ दे. हळूहळू आपण आता ध्यानाच्या बाहेर यायचं आहे. आपण आता बाहेर येण्याचा
प्रयत्न करायचा आहे. हळूहळू आपण बाहेर यायचं. ध्यानाकडे पूर्ण लक्ष द्यायचं आहे. हळूहळू आता शेवटचे 2 मिनिटं राहिलेले आहेत. हळूहळू आपण ध्यानातून बाहेर यायचं आहे. आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांची जाणीव करायची आहे. आपल्या किती आपल्याला ग्रंथी आहेत पोटामध्ये. कुठला अवयव आपला दुखतोय का? डोळे दुखतायत का? कान दुखतोय का? कंबर दुखते का? पाठ दुखते का? याची जाणीव करून घ्यायची आहे. हा तिथं आपल्याला जास्त एनर्जी पाठवायची आहे, त्यामुळे तो भाग चांगला लवकर होईल. आपल्याला जखम झाली आहे का? त्या जखमेवर आपली ही वैश्विक एनर्जी सोडायची आहे, त्यामुळे आपल्याला झालेली जखम आहे ती लवकर भरून होईल. जखम ही मनाची असते, शरीरावरती पण असते. दोन्ही जखमा आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. हळूहळू जाणीव करून घ्यायची आहे. हातापायांची बोटे हलवायची आहेत. हाताची बोटे हलवायची आहेत. पायाची बोटे हलवायची आहेत. जाणीव करून घ्यायची आहे. आणि हळूहळू आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही डोळ्यावरती ठेवायचे आहेत. हळूवार ठेवायचे आहे. आणि एक 5 सेकंद थांबून दोन्ही हात बाजूला करून एक स्मित हास्य देऊन आपले डोळे उघडायचे आहेत. हळूहळू बाहेर यायचं आहे. हळूहळू सगळ्यांनी बाहेर यायचं आहे. जे बाहेर आलेत त्यांनी अनुभव सांगायला हरकत नाही. काय ते वाटलं ते सांगायचं. आपण एका फॅमिलीत राहतो. बोला. कसा वाटला पहिला दिवस तुम्हाला? हम्म. बोला बोला. आपलीच लोक आहेत सगळी. आमच्या सासूबाई आहेत, महेशजी आहे, सावंत काका आहे. हळूहळू सगळ्यांनी बाहेर यायचं आहे.
हा, आपण बोललो तरच आपण निर्भय बनू. आपण बोललोच नाही तर आपल्याच मनात राहणार सगळ्या गोष्टी. आपण बोलायला कधी शिकलो? आपण बोलायला शिकलं पाहिजे. हम्म. हळूहळू आपण बाहेर यायचं ध्यानातून. ध्यानातून बाहेर गेलं आपल्यासाठी टाळ्या पण वाजवायच्या स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी. टाळ्या वाजवायच्या त्याच्या जोरात छान पैकी. एकदम छान टाळ्या वाजवायच्या म्हणजे छान वाटतं आपल्याला एकदम. आणखी एनर्जी मिळते. टाळ्या वाजवायला हरकत नाही. काका, कसं झालं त्या? लोक अजून बाहेर येतात. सतीश जे अजून ध्यानात आहेत. महेशजींचा अजून दिसत नाही. कॅमेरा ऑन नसल्यामुळे कळत नाही महेशजींचा. आमच्या मागे पण ध्यानात आहेत अजून. सतीशजी बाहेर येत आहेत आता. चालेल, छान. सतीशजी वेळ लागला ना आज त्याला बाहेर. लागलं का ध्यान? सतीशजी बोलू शकता? हा हा, बोलतो बोलतो. बरं. एकदम डीप मध्ये लागलं होतं तुमचं ध्यान. हा हो. हो सर. बरं आहे. हॅलो. बरं होय वाटतं. होय. डीप बरं मध्ये. वाटलं. हो. हो ना. होय होय. होय होय. दिवसेंदिवशी तुमची प्रगती चालू आहे, जोरात चालू आहे. आनंद आहे आम्हाला. एकदम छान. होय थँक्यू. येस. एकदम छान. काकांना काय बोलायचं आहे का? आज शनिवार आहे. तुमचा आवाज नाही येत काका. ते हे काढून ठेवा, हे काढून ठेवा, बोलायला येईल. हे काढून ठेवा. पिन काढा, त्याची पिन, मोबाईलची पिन काढा. हा, मगच आवाज येईल. मोबाईलची पिन काढली तर येईल. तुमचा आवाज येत नाही अजून. त्या मोबाईलची पण पिन काढायला लागेल. नाही येत. मला वाटतं वेळ कमी पडतोय आता सीतामजी. होय होय. आता वाढवायचं. उद्यापासून जरा बघूया, स्ट्रक्चर चेंज करूया जरा. उद्यापासून मेसेज पण चांगला करून ठेवू. आणि आता बरेच वेळ बाहेरचे. ध्यानासाठी जरा जास्त वेळ द्यावा लागेल. हो हो हो. 8:50 तर वगैरे अध्याय टाइम. थोडासा कमी. 8:50चा टायमिंग ठेवा म्हणजे लोक येतील लवकर. लवकर आले की मग होईल सुरू. 20 मिनिटे स्वाध्याय आणि बाकीचा सगळ्या वेळ ध्यानाला देऊया. स्वाध्याय जरा कमी करून मग राहिलेला वेळ जास्त याला द्यायचा ध्यानासाठी. ते लिंक व्हावं अशी इच्छा असते. एखादं तरी पाठ पूर्ण व्हायला पाहिजे ना. एखाद दुसरंच पान होतं. तसंच चालू आहे सध्या. हम्म. सगळं नाही घेत. असं आहे. होईल होईल. आपण ध्यान आता रेग्युलरिटी तर होऊ दे. आपली रेग्युलरिटी झाली तर आपलं ध्यान अजून छान होईल. रोज सवय लागली एकदा तर मग होऊन जाईल. आणि संकल्प करूया एकदा की आपली ध्यानाची वेळ चुकायला नको सगळ्यांची. पण ध्यानाची वेगळी वेळ झाली तर सगळ्यांचं ध्यान पण चांगलं होतं आणि त्याची एनर्जी सगळ्यांना पण मिळून जाते. असं आहे. चालेल. माधुरीजी, तुम्हाला काही बोलायचंय का? नाही. बरं. ठीक आहे. चालेल. ठीक आहे, मग आपण थांबूया मग इथं. उद्या उद्या करूया. उद्या गुरुपौर्णिमेचं ध्यान करूया संध्याकाळी. उद्या संध्याकाळीचं 8:50ला हे करतो. जरा चेंज करतो रूपरेषा जरा व्यवस्थित. हा. गुरुपौर्णिमा आहे ना. उद्या चांगलं करू. उद्या आणि उद्या 2-3 आहेत. आज पण 3 अटेंड केले, उद्या पण 3. चालेल. सगळ्यांना धन्यवाद. शुभरात्री. उद्या ध्यान भरपूर करू.
हा, उद्या गुरुपौर्णिमा आहे. ठीक आहे. आणि मला काय सांगायचं होतं, गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुणाला जर दान करायचं असेल तर दान करू शकता. म्हणजे तर ज्यांना करायचं तिकडे करा, आणि ज्यांना शक्य नाही झालं तर आमच्या याला ग्रुपला केला तरी चालेल. तुम्हाला जिथं करायचं तिथे करा, पण शक्य नसेल तर आमच्याकडे केलं तर पण चालेल. उद्या गुरुपौर्णिमेचा दिवस आहे म्हणून सांगतोय. वाय डोंट यू शेअर युअर अकाउंट नंबर? हा, माझा अकाउंट नंबर आहे, जीपे करू शकता मला. तुमच्या मनाने करा, अपेक्षा अशी कोणाची करू नये. पिरामिड म्हणजे पिरामिड साठी जर फंड आपण कलेक्ट करतो, हा, वी आर कलेक्टिंग फंड फॉर पिरामिड, नो? हो हो हो, असं त्या आपण. अकाउंटवर डायव्हर्ट करू शकतो ना हम्म, पिरामिड साठी. हो. आमच्याकडे सध्या जो खर्च होतो तो अकाउंट आम्ही वेगळं काढलेलं आहे. जो खर्च होतो आता आमचा झूमचा असू दे किंवा आणि काही गोष्टीचा असो, त्यासाठी आम्ही करतोय. आणि हळूहळू पिरॅमिड मोठा एका ठिकाणी होऊ दे, एक अपेक्षा करून आम्ही करतोय. हे सगळं वैश्विक साठी करतोय. जर उद्या तुम्हाला जर गुरुपौर्णिमेसाठी करायचं तर करू शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी करा, आणि ज्यांच्याकडे ठरवलं असेल तिकडे पण करू शकता. आमचं असं बंधन कुणालाच नाहीये, कारण मेडिटेशन आम्ही फ्री शिकवतो, फ्री मध्ये आहे. तसंच हळूहळू महिन्याच्या 11 तारखेला पण एक महिन्यातून करूया वा. ज्या दिवशी कुणाला शक्य आहे त्याने दान करायचं आहे. आणि नाहीतर प्रत्येकाची इच्छा आहे, असं काही कुणाला बंधन नाहीये. ध्यानासाठी, पेमेंटसाठी हे हळूहळू चालू केलंय. महेशजींची साथ आम्हाला लाभलेली आहे, त्यामुळं ह्या गोष्टी चालू आहेत. बाकी ठीक आहे. चालेल, मग आपण इथंच थांबूया. थँक्यू. उद्या जरा 9 वाजेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा उत्तमजी. हो हो, उद्यापासून सकाळी 8:50 ला चालू करूया आणि 10 पर्यंत संपूया. जास्त नाही थांबून. नाही, मी सकाळी म्हणतो. हा, सकाळी किती सकाळी वाजता? सकाळी 9 पर्यंत पोहोचा येतं, म्हणजे 8:30ला निघा तुम्ही. 9-9-10 पर्यंत पोहोचणार. हो ना, ठीक आहे, मी लवकर निघतो. 9:30पर्यंत तिथं पोहोचायला पाहिजे. येस येस. मी ओके. 8:30 ला निघतो. येस येस. ठीक आहे, 8:30 ला निघतो. हा, येस. ओके ओके. ओके ओके, ठीक आहे. बाय. थँक्यू. हा, ठीक, चालेल. शुभरात्री, शुभरात्री.